आपण काय करायचं? लग्न सारखं पुढे ढकललं जात आहे. मी काय सांगू सगळ्यांना? मला खूप काळजी वाटते. माझी काही हरकत नाही, पण माझ्या आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत. लग्न जुळत नाहीत म्हणून सगळ्यांना फोन लावून बोलून आपण सगळेजण फसलेले आहोत, थकलेले आहोत, पैसे भरून फसलेले आहोत. आणि मग अशा स्थितीमध्ये लग्न जुळण्यासाठी सोपे बिगर खर्चाचे गॅरंटेड उपाय आम्ही तुम्हाला या माध्यमातून काही सांगणार आहोत. मात्र ते उपाय सांगत असताना हा 3 मिनिटाचा 4 मिनिटाचा जो काही व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दुसरीकडे लग्न का जुळत नाहीत, कुठल्या कारणामुळे जुळत नाहीत आणि मग त्याच्यावर काय उपाय असू शकतात, याच्यापैकी तुम्हाला एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा एखादं डिस्क्रिप्शन तुम्हाला सुचत असेल तर ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सोबतच तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर लग्नावरील उपाय सांगत असताना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातामध्ये आहेत, की पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण एखाद्या विवाह संस्थेकडे त्यांची 500, 1000, 5000, 10,000 रुपये फी भरतो आणि त्यांच्याकडून लग्नात जुळवून घेण्याची अपेक्षा ठेवतो. मात्र तिथं आपल्याला फसवणुकीशिवाय आपल्या पदरामध्ये काहीच पडत नाही. प्रत्येक जण फोन करून सांगणारा असतो की आम्ही अमक्या ठिकाणी 1000 भरले, त्याला 5000 दिले, त्याला 2000 दिले, अमुक 200 दिले, कुठं 300 दिले आणि असं सगळं करून आपल्याला चुना लागलेला असतो. आणि मग तोच चुना मनगटाला लावून आपण पुन्हा बाजारात बोंबलत फिरतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या. आता याच्यासाठी एक सोपा, घरगुती आणि साधा सरळ एक उपाय तुम्हाला सांगतो आहोत की जो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती कृती करायची आहे. तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण तो काय उपाय आहे तो पाहून घेऊ की या व्हिडिओच्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो. तर आम्ही जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का नाही जुळतात हे तुम्ही सांगितलं पाहिजे. मात्र आमचा दावा आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक लग्न जुळतात. हा आमचा अनुभव सुद्धा आहे आणि दावा सुद्धा आहे. मात्र त्याच्यासाठी एक वेगळी पद्धती आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे. आता याच्या आधी आपण लग्न ही कुणाची होतात ही पहिल्यांदा आपण समजून घेऊ की लग्न जुळत असताना पहिल्यांदा आपल्याकडे मुलांची आणि मुलींची लग्न होत होती. मात्र काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून मुलांसोबत आता मुली सुद्धा शिकू लागलेल्या आहेत. त्याच्या आधी जो काही 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी काळ होता तर स्त्री ही आपली एक, आपण तिला एक दास्यत्व म्हणून किंवा दास्याची घरातली एक हीनपणाची दुय्यम दर्जाची वागणूक आपण तिला देत होतो. चूल आणि मूल एवढंच तिचं भविष्य आपण ठरवलेलं होतं. मात्र आता मुली ह्या पुरुषांच्या बरोबरीनं काम करू लागलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्या सुद्धा आता शिकू लागलेल्या आहेत, डिग्र्या घेऊ लागलेल्या आहेत, डिप्लोमे घेऊ लागलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुरुषाच्या बरोबरीनं काम करत असताना त्या सुद्धा आता नोकरी करू लागलेल्या आहेत. आणि मग अशाच सोबत आपण ज्यावेळेस असं म्हणतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, तर मुलींच्या अपेक्षा वगैरे काहीही वाढलेल्या नाही. तर याच्यामध्ये आता जी काही पूर्वी मुलांची आणि मुलींची लग्न होत होती किंवा जी परस्पर सहजीवनाच्या अंगाने जी काही लग्न होत होती तर ती आता मुलांची मुलींची लग्न होतात ती शिक्षणासोबत होऊ लागली, व्यवसायासोबत होऊ लागली, नोकरीसोबत होऊ लागली आणि स्वतःच्या स्थिर स्थावर मालमत्तेसोबत आपल्या नात्यागोत्यासोबत होऊ लागली. मग त्यामुळे त्या लग्न जुळण्यास अडचणी निर्माण होतात. जसं उदाहरणार्थ एखादी मुलगी जर MBBS डॉक्टर असेल तर ती कुठल्याही परिस्थितीत शेतकरी मुलाशी लग्न करणारच नाही किंवा एखाद्या व्यवसायिकासोबत सुद्धा लग्न करणार नाही. पण अशा स्थितीमध्ये तिला जो काही नवरा मुलगा लागेल तर तो वैद्यकीय व्यवसायाशी रिलेटेड असलेलाच तिला नवरदेव लागेल. पण अशा स्थितीमध्ये दोघी सारखे वारखे मिळणं हे थोडंसं अवघड काम आहे, त्याचा शोध घेणं अवघड आहे. मग अशा स्थितीमध्ये अशा लोकांसाठी विवाह संस्थांची मदत होऊ शकते. आणि मग दुसरीकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का हा प्रश्न विचारला जात असताना मग यातून कोणाची लग्न जुळली पाहिजेत, तर गोर गरीब शेतकरी कष्टकरी यांची लग्न ही जुळली पाहिजेत. मात्र त्याची एक पद्धत असते की 10-20 वर्षापूर्वी पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळली 7 समुद्र पार नाती किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळले असे लग्न. आणि मग त्याच्यातून मग व्हॉट्सअपचं खूप मोठं पीक आलं आणि लोकांनी त्याची दुकानदारी, बाजार सुरू केला. हा भाग वेगळा. मात्र
हे करत असताना आम्ही वारंवार सांगत असतो की जसं आपण वाढदिवसाच्या निमित्तानं 10-5 मित्र एकत्र येतो, 5-50 पाहुणे एकत्र येतो, तर त्यावेळेस तिथं त्या ठिकाणी तुम्ही 4-6 मित्र एकत्र या, स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्याच ओळखीचे नात्या गोत्यातले 10-10, 20-20 लोक ऍड करा. 20-10 200 लोकांचा ग्रुप होईल, 200चा 1000 लोकांचा होईल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण संध्याकाळी 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या, त्याच्यावर चर्चा करा. बाकीचे वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा रिकाम्या राजकीय बातम्या हे ते टाकणं टाळा. आणि मग जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना इतरांची बायोडाटी सुद्धा आपण त्या ग्रुपवर शेअर केले पाहिजे, त्याच्यातून चर्चा केली पाहिजे की हे आमच्या नात्यातलं असं असं स्थळ आहे आणि त्यांना असं असं स्थळ पाहिजे, तर तुमच्याकडे कोणी असेल तर मला वैयक्तिक कळवा. कळवतील लोक, 10 पैकी एखादा तर कळवल आणि अशातून लग्न जुळण्याचं प्रमाण आहे, जास्त शक्य आहे. हे आमचा अनुभव आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये जवळपास या प्लॅटफॉर्मवर अशाच व्हॉट्सअपच्या माध्यमातून 600-700 लग्न जुळली. कारण ही जुळली कशी, तर दर 8-10 दिवसाला एक पत्रिका येते किंवा एक मेसेज येतो की या ग्रुपच्या माध्यमातून आमचं लग्न असं असं जुळलेलं आहे. मग सगळेजण त्याचं कौतुक करतात, अभिनंदन करतात. दुसरीकडे आता बऱ्याच जणांना हा उपाय सांगितलेला असताना आपण कुठेतरी निष्क्रिय झालेलो आहोत, दुसऱ्यावर अवलंबून झालेलो आहोत. तर त्याच्यासाठी आपण कुठेतरी पुढाकार घेऊ आणि मग या व्हिडिओच्या शेवटी आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकत आहोत, त्याच्यातून तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा. जॉईन केल्याच्या नंतर त्या व्हॉट्सअपला जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं. जिल्ह्याचं नाव टाकत असताना सोबत एक दुसरी लिंक आम्ही देऊ, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फक्त तुमचं नाव म्हणजे नुसतं नाव, सिंगल नाव जरी टाकलं तरी चालते. दुसरा एक प्रश्न असा त्याच्यामध्ये असा असेल की तुमचा जिल्हा कोणता, तर मग तुमचा जिल्हा सांगली असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, तर त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं. म्हणजे आपण त्या विभागाच्या ग्रुपची लिंक तुम्हाला आम्ही पाठवू आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील तुम्ही बायोडाटा टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आम्ही सुद्धा दररोज 10, 15, 20 जे आमच्याकडे प्राप्त होतील ते बायोडाटा तुमच्या त्या ग्रुपवर तुमच्याच जिल्ह्यातील बायोडाटा टाकण्याचा प्रयत्न करू, त्याच्यातून चर्चा करू आणि एकमेकांसाठी मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न करू. हे पटत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक आहे, ती जॉईन करा. नसल पटत तर हा व्हिडिओ इथं सोडून द्या. 100, 200, 500, 1000 रुपये घेऊन अनेक जण तुम्हाला मदत करणारे आहेत, अनेक विवाह संस्था आहेत, त्यांच्याकडे खुशाल नोंदणी करा. आमचं काही एक म्हणणं नाही. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योग्य वाटते, अयोग्य वाटते ते नक्की कळवायला हरकत नसावी. तुर्तास धन्यवाद.